नमस्कार सगळ्यांना, माझ्या अश्विनीज किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सगळ्यांच्या आवडीचा झटपट आणि चविष्ट असा कांदा पोहा। सकाळच्या नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी किंवा सकाळच्या हलक्या भुकेसाठी हा पोहा एकदम परफेक्ट आहे। अगदी कमीत कमी वेळात, कमीत कमी साहित्यात आणि एकदम पौष्टिक आणि चविष्ट असा हा पदार्थ आहे। तर कोणाकोणाला आवडतो हा कांदा पोहा त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर मग वेळ न वाया घालवता चला आपण रेसिपीला सुरू करूया। तर इथे पहा, मी परातीत पोहा घेत आहेत, भिजवत आहे। तुम्ही परातीच्या जाग्यावर चाळणीमध्ये देखील पोहा भिजवू शकता, पण मी ताटामध्येच भिजवते। आणि पहा, पोहा ओतून घेतल्यानंतर असे याच्यामध्ये काड्या वगैरे आहे का, केरा वगैरे आहे का तो पाहायचा आणि लगेच ओतायचं पाणी ओतून घेतल्यानंतर हलक्या हाताने असं मस्त धुवून घ्यायचे। आणि धुवून घेतले का लगेच पाणी देखील यातलं ओतून द्यायचं। तर पहा, व्हिडिओमध्ये दाखवले त्याचप्रमाणे जर केले तर पोहे अगदी 10 तास एकदम मऊ लुसलुशीत असे हे पोहे होतात पहा। आणि पहा, 2 कांदे घेतलेले आहेत, 2 कांदे घेतले आणि मस्त असे बारीक स्लाइसमध्ये कट करून घेतले। 2 मिरच्या घेतल्या, कट करून घेतल्या। आणि आता आपण पाहणार आहोत पोहासाठी लागणारं साहित्य। तर इथे पहा, मी साहित्य घेतलेले आहे कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, हळद, जिरे, मोहरी आणि कढीपत्ता, मीठ, सर्व वस्तू साहित्य म्हणजे घेतलेलं आहे। आणि माझ्याकडून ह्याच्यामध्ये एक म्हणजे शेंगदाणे मिक्स झालेले आहेत, तुम्ही टाकू शकता। लिंबू, साखर अगदी तुम्हाला जसं आवडत असेल तसं टाकू शकता। माझ्याकडे लिंबू अवेलेबल नव्हता म्हणून मी लिंबू टाकलेलं नाही। आणि मग काय लगेच घेतलं ना, कढई गॅसवरती ठेवून कढई गॅसवरती ठेवली आणि लगेच टाकलं तेल टाकलं की काय, मग जिरे टाकले पोहायला, मोहरी टाकली पोहायला आणि लगेच हळद देखील टाकली पोहायला। तर पहा, हळद जिरे मस्त परतवून झाले की लगेच याच्यामध्ये टाकून घेतलेला कांदा टाकला की लगेच आपण मिरच्या देखील कापून घेतलेल्या आहेत, त्या देखील याच्यामध्ये मी टाकून घेतलेल्या आहेत। आणि मी कांदा जरा जास्तीचाच घातलेला आहे, कारण आपण बनवत आहोत कांदा पोहे। जिरे, मोहरी, कांदा हे सर्व मस्त गुलाबी रंगापर्यंत परतवून घ्यायचं आहे। हळद देखील घालून घेतलेले आहे। पोहे देखील आपण धुवून घेतलेले आहेत, सगळे भिजवून घेतलेले आहेत। आणि मग काय, आपला कांदा मस्त परततच आहे तोपर्यंत मस्त असा कांदा देखील परतलेला आहे। आणि आपले पोहे भिजत घातलेले होते ना, ते देखील आपण हाताच्या साहाय्याने असे मस्त असे मोकळे सुटसुटीत करून घ्यायचे आहेत। मोकळे सुटसुटीत करून घेतले की लगेच टाकायचे आहेत कढईमध्ये। आणि कढईमध्ये टाकले की लगेच काय गरा असं हलवायचं आणि करायचे आपले पोहे तयार। कसा कलर येतो ह्याचा बघा, पिवळा शिपीत असा कलर येत आहे की नाही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा, म्हणजेच पिवळा धम्मक। आणि लगेच वरतून थोडंसं मीठ टाकणार आहे, म्हणजे चवीप्रमाणे मीठ, 1 चम्मच एवढं मीठ टाकलेलं आहे। आणि एकदम कमी गॅसवर पोहे परतवून घ्यायचे आहेत। आणि जास्त वेळ परतत बसायचं नाही, अगदी 1 ते 1.5 मिनिटं असे हे पोहे परतवून घ्यायचे आहेत बघा। आणि पहा, मस्त असे हलवून झाले की फायनली आपले खाण्यासाठी पोहे तयारच होत आहेत। आणि सर्वात शेवटी मी कोथिंबीर थोडीशी वरतून टाकणार आहे। आणि माझ्याकडे, मी तुम्हाला पण आधी सांगितलं, माझ्याकडं शेंगदाणे मिक्स झालेले आहेत, तुम्ही याच्यामध्ये शेंगदाणे देखील टाकू शकता। आणि 1 मिनिटासाठी परात झाकून ठेवले आणि पहा, आपले पोहे कसले मस्त आणि मऊ लुसलुशीत असे आपले पोह्यांची रेसिपी तयार झालेली आहे। कमेंटमध्ये मला नक्की सांगा कोणाकोणाला पोहे आवडतात आणि तुम्हाला दुसरी कोणती रेसिपी हवी आहे, कमेंटमध्ये मला नक्की सांगा, तुमच्या कमेंटची वाट पाहेन। आणि पहा, माझी रेसिपीच आवडली असेल तर कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलला नक्कीच व्हिजिट करा, म्हणजेच आपण रोज नवीन अशा युनिक रेसिपीज अपलोड करत असतो, ते देखील तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि इथे पहा, फायनली आपण वरतून कोथिंबीर देखील टाकून घेतलेली आहे। आणि फायनली आपले पोहे तयार झालेले आहेत। कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। तर पहा, स्वस्त राहा, मस्त राहा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे खात राहा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा।
कशी वाटली आजची अशी आगळी वेगळी फायनल कांदा पोहे डिश मला सांगा. बाय बाय.